तर हे ऑक्शनचे एक विचित्र परिणाम आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अगदी सुरुवातीच्या सामन्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं, या स्पर्धेमध्ये प्रकर्षानं दोन गोष्टी बघायला मिळाले. पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर मनोज कुमार शिंदे यांचे चिरंजीव आणि स्वतः डॉक्टर या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आणि दुसरी जी गोष्ट होती ती म्हणजे अशोकदादा कुदळे हे एका संघामध्ये खेळत आहेत, तर त्यांचे चिरंजीव दर्शन कुदळे दुसऱ्या संघामध्ये खेळत आहेत. तर ही पहिल्यांदा नेवाशा तालुक्यामध्ये असं घडलंय, पालक आणि पिता स्पर्धेमध्ये खेळत आहेत. परंतु अजूनही याही पुढे जर गेलं तर वडिलांविरुद्ध पुत्र असा हा सामना आहे बघा. कारण कुदळे दादा या ठिकाणी जर बघितलं तर हॉटेल दत्तप्रसाद 11 संघामध्ये आहेत. तर आज त्यांचे चिरंजीव त्यांच्या विरोधामध्ये जनता गॅरेज या संघाकडून खेळताना बघायला मिळतात. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये बघा, स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जालू आडसुरे अगदी बघा भनाट आणि जोरदार हल्ला बोल झालाय. पहिल्या चेंडूवर जालू आडसुरे यांचं भव्य स्वागत केलंय. पहिला चेंडू सीमेरेषेला फोडतोय, जाईल सीमेरेषेच्या पलीकडे. खणखणीत दणदणीत चौकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण या ठिकाणी अगदी धनुभाऊ काशीद यांच्या मालकी हक्काचा संघ आपण या ठिकाणी बघत आहोत. जनता गॅरेज नेवासा. सुरेख फटका आहे आज चंद्रकांत पंडित यांच्या बॅटेतून. धावा अगदी वाहत आहेत. धो धो पाऊस धावांचा. सुरुवात कमालीची मैदानाच्या आतमध्ये. अडीचे धन्यवाद. तर या ठिकाणी हॉटेल दत्तप्रसाद हा संघ आपला बघायला मिळतोय. अगदी अमोल सुरुशे आणि काळोखे यांच्या मालकी हक्काचा संघ. तर यावेळेस बघा डाव्या इष्टीकडे फेकलेल्या चेंडूला उचलून फेकलंय मैदानाच्या बाहेर. चौकारांना तर येतोय दणदणीत ज्ञान प्रीमियर लीगचा दमदार षटकार. उद्यापासून आहे हा सेमीफायनल फायनलसाठी फक्त ती स्कीम. अगदी उद्या पहिल्या सामन्यापासून जे बॅनर आहे मग नायनर 9 धावा उद्यापासून आहे. तर 14 धावा लागलीच या ठिकाणी बनवल्या गेल्या. अगदी हॉटेल दत्तप्रसाद या संघाच्या संघ मालकांबद्दल आपण नक्कीच चर्चा करीत होतो. या ठिकाणी अमोलजी सुरोशे या संघाचे संघ मालक आहेत. तर त्यांचे सहकारी काळोखे साहेब सुद्धा आपण या ठिकाणी बघतोय, या संघाचे संघ मालक आहेत. अगदी कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेब गोपीनाथ काळोखे यांच्या स्मरणात आपण बघितलं या संघाला त्यांनी खरेदी केलेलं आहे. आणि त्यांच्या स्मरणात या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीरसाठी सुद्धा एक सुवर्ण चषक मिळालेला आहे. काळोखे परिवाराचे आभार. आणि याही वेळेस चंद्रकांत पंडित यांचा बहरदार फटका लॉंग ऑफच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत चेंडू जातोय मैदानाच्या दूरवर लांब. षटकार. धन्यवाद. आणि पहिल्या षटका अखेर आपण बघू शकता धावफलकावर 20 धावा लागल्या गेल्या आणि ती थंडावलेली तलवार खऱ्या अर्थानं जागा झाली अशी मी म्हणेल. चंद्रकांत टेलर गत विजेत्या संघाचे
नक्कीच घटक होते, परंतु 2025 मध्ये जर बघितलं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज त्यांची बॅट चमकलेली आहे. पहिल्या षटका अखेर तब्बल 20 धावांचे लयलोट षटकार चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. अनेक नवीन ऊर्जेनं आपण बघतोय आज हॉटेल दत्त प्रसाद 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेला आहे. आघाडीच्या गोलंदाज जालो अडसुरे ज्यांच्यावर अधिकाधिक बोली लावलेली होती त्यांनी थोडीशी निराशा नक्कीच मी म्हणेल केलेली आहे. परंतु हे आगाज आहे, अंजाम अभी बाकी आहे. बघूया पलटवार होणार का. परंतु ज्या प्रकारे आज चंद्रकांत टेलर यांची फलंदाजी आपण बघतोय, अतिशय दमदार सुरुवात. आणि जेम्स बॉन्ड जर्सी क्रमांक 007 आज जेम्स बॉन्ड आहे चंद्रकांत टेलर. उजव्या इष्टीच्या बाहेर आपण चिंडू मैदानाच्या आतमध्ये बघतोय. या ठिकाणी महेश घागरे हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. एक भविष्य आहे बघा नेवाशा तालुक्याचं, अगदी टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमध्ये. अगदी जिल्ह्यातील एक प्रशिस्त क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. आज त्यांच्यावर आपण बघतोय जनता गॅरेज संघानं पुन्हा एकदा विश्वास दाखवला. तर एक तरुण गोलंदाज आपण या सामन्याच्या निमित्ताने या मोठ्या स्पर्धेच्या निमित्ताने बघतोय. पहिला चेंडू जर बघितला तर हर्षल वंजारे यांच्या विरोधामध्ये मात्र डॉट आलेला आहे. आणि हर्षल वंजारे थोडेसे व्यवसायामुळे प्रॅक्टिसपासून दूर आहे. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न अगदी या ठिकाणी आपण बघतोय अवांतरची घोषणा आहे. अगदी आपण बघतोय तर हर्षल वंजारे अगदी मागील काही महिन्यांपासून आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय सेवेत रुजू झालेत, न्यायालयीन सेवेमध्ये आहेत. यावेळेस फटका क्लिअर केला आहे, पाठलाग नक्की होतोय, क्षेत्ररक्षक दूरवर राहतील, चेंडू आरपार होतोय फरार, खणखणीत आणि दणदणीत चौकार. पंचवीस धाव फलकर आहे, जॉईन द पार्टी. दोन्ही दिशेनं मात्र आक्रमण केलं जात आहे या चौकारामुळे. 25 धाव फलकावर. तर पहिल्या 3 चेंडून पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपण बघतोय 5 धावा आतापर्यंत महेश घागरे मात्र खर्च करतायत. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला या ठिकाणी चंद्रकांत टेलर आणि स्वतः मैदानात आले. स्वतः त्यांनी या निर्णयाला योग्य सिद्ध केलंय. अफाट वेगानं आपण बघतोय चेंडू अगदीच एसटी रक्षकापर्यंत जातोय. संघनायक आपण बघू शकता प्रशांत वाघ यांच्या हातात जाऊन लपलेला हा चेंडू डॉट मात्र असणार आहे. हा गोलंदाजांचा पलटवार आहे, हे प्रतिउत्तर आहे खऱ्या अर्थानं. तर एक चांगला चेंडू नक्कीच, परंतु धाव फलकावर 25 धावा आहे. अतिशय चांगली दमदार सुरुवात हॉटेल दत्त प्रसाद निवासा संघाची. वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न होता यावेळेस देखील आपण बघतोय पाठोपाठच्या स्वरूपामध्ये हा चेंडू निघून गेला. डॉट चेंडू असणार आणि तात्काळ त्या ठिकाणी चंद्रकांत टेलर यांनी आपण बघतोय छोटीशी मीटिंग त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या गोष्टी सुद्धा गरजेच्या आहे बघा. जितनी जरुरी है सवेरे की चाय उतनी जरुरी है सीनियर की राय. एक ज्येष्ठ खेळाडू नात्यानं आपण बघतोय त्या ठिकाणी दोन्ही बॅटर्समध्ये चर्चा मात्र झाली. अर्थात आपण थांबलेलो आहोत. चर्चेनंतर या चर्चेचे काय परिणाम असतील हे आपल्याला चेंडू क्रमांक 5 वर बघायला मिळतील. चांगला चेंडू होता. हा थोडीशी दिशा खराब नक्कीच होती, परंतु यॉर्करचा प्रयत्न आपण बघितला. लेग बायचा इशारा येतोय. पायाचा स्पर्श घेत आपण बघतोय चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगवर अडवला गेला. 26 धाव फलकावर असणार आहे. अनेक पारितोषिकांनी सजलेली स्पर्धा, मोठमोठे पारितोषिक आणि अगदी लखपती करणारी ही स्पर्धा आहे. स्पर्धेचा साखळी सामन्याचा हा शेवटचा दिवस. स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करते. अ गटातून 3 संघ आहेत. फ्रेंड्स क्रिकेट क्लब मक्तापूर टॉपला राहिलाय अ गटातून. जाऊया मैदानात. उजव्या इष्टीच्या बाहेरचा हा चेंडू आहे. यावेळेस मात्र दंडित केलं जात आहे. अवांतरची घोषणा आहे. अजिम सरांची आता समांतर बघायला मिळालेली आहे. एका धावेनं धावफलक पुढे जाताना सुद्धा बघायला मिळेल. 27 धाव धावफलकावर आहे.
अगदी अ गटाची चर्चा आपण करीत होतो. टॉपला राहिलाय फ्रेंड्स क्रिकेट क्लब मक्तापूर. CSK डॉक्टर गोरे यांचा हा संघ 2 नंबरवर तर 3 नंबरवर श्री आर्यन्स ब्लास्टर्स नेवासा फाटा. जाऊया यावेळेस बॅटीचा स्पर्श घेत आपण बघतोय फर्स्ट स्लिप मध्ये जाणारा चेंडू. त्या ठिकाणी पप्पू गायकवाड आहे, चपल क्षेत्ररक्षक आहे बघा. त्यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय चेंडूला मात्र रोखलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता एक सिंगल पूर्ण केली. आणि स्वतःकडे चंद्रकांत टेलर स्ट्राईक सुद्धा ठेवतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावफलकावर 28 धावाचा एक समाधानकारक षटक खऱ्या अर्थानं या ठिकाणी महेश गागरे यांचं संपन्न झालेलं आहे. पहिल्या षटकात 20 धावा मिळाल्या, दुसऱ्या षटकात मात्र फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात या ठिकाणी महेश गागरे यशस्वी ठरला. 6 चेंडूंमध्ये त्यानं 8 धावा खर्च केल्या, म्हणजे सुरुवातीच्या 12 चेंडूंमध्ये 28 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहे. स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवर प्रशांत वाघ अर्थात बंटी वाघ आपण बघतोय. यष्टीरक्षणामध्ये पप्पू गायकवाड यांची नियुक्ती केल्या गेली. तर संघनायकाविरुद्ध संघनायक हे चित्र आहे. चंद्रकांत टेलर यांनी मात्र चेंडूला उडवलाय आणि भव्य स्वागत एक कर्णधार दुसऱ्या कर्णधाराचं करतोय. षटकार. डेजा धन्यवाद. अगदी आपण बघितलं अ गटाच्या पहिल्या सत्रामध्ये चंद्रकांत टेलर यांची बॅट शांत होती आणि अ गटाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र ही फलंदाजी बहरलेली आहे. अवांतरची घोषणा आहे बघा. तर गोलंदाजी करणाऱ्या पक्षाने यावेळेस पंचांच्या या निर्णयावर आक्षेप घेतलाय. वाईटसाठी रिव्ह्यू येतोय. एक संपन्न आयोजन आपण या ठिकाणी बघतो. अनेक विभागामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. अनेक कामकाज आपण या ठिकाणी बघितले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू योग्य आहे. तर डॉट चेंडू असणार आहे बघा या ठिकाणी. तर 34 धावा आपण बघू शकता. धावफलकावर आहे. हो यावेळेस बघा बॅटीचा फ्लो स्विंग मध्ये आलेला हा चेंडू अगदी लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. ज्ञान प्रीमियर लीगचा दणदणीत चौकार. डीजे धन्यवाद. तर अगदी अ गटातील टॉपर संघ आपण बघितले. अगदी मनोज भाऊ जगरे आणि आजोभाऊ कोळेकर यांच्या मालकी हक्काचा फ्रेंड्स 11 फ्रेंड्स क्रिकेट क्लब मक्तापूर हा संघ टॉपला अ गटातून. तर डॉक्टर गोरे यांच्या मालकी हक्काचा संघ CSK दुसऱ्या क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रतापराजे हंडे अर्थात गोटू भैया यांच्या मालकी हक्काचा संघ श्री आर्यन्स ब्लास्टर्स. या संघाने मात्र खऱ्या अर्थानं चांगले प्रयत्न केले, टॉपला राहिले आणि नक्कीच लखपती होण्याच्या मार्गावर आहेत. तर आज आपण ब गटातील संघ नक्कीच बघणार आहोत. पहिले 3 कोणते असणार आहे. आजची चुरस आहे, आजचे कष्ट उद्या तुम्हाला फळ देणार आहे. मैदानात जाऊ. याही वेळेस बघा टायमिंग चांगला बघायला मिळतोय आणि याही वेळेस चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. ज्ञान प्रीमियर लीगचा दमदार षटकार. अगदी 44 धावा फलकावर आहे. काय फलंदाजी बघा. अगदी चंद्रकांत टेलर जर बघितलं तर मला वाटतं खरबडून जागे झालेत. महत्वाच्या दिवशी महत्वाची कामगिरी खऱ्या अर्थानं.
चांगला चेंडू आहे, उजव्या एसटीच्या बाहेर आपण बघू शकता, मात्र टाकला जातोय. डॉट चेंडू आहे. अगदी हे षटक थोडंसं जर बघितलं तर नक्की काही चांगले चेंडू सुद्धा बघायला मिळाले, परंतु या षटकामध्ये चंद्रकांत टेलर यांचं आक्रमण खऱ्या अर्थानं प्रकर्षानं बघायला मिळतंय. 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये खेचले गेले. यावेळेस बघा कमबॅक करीत असताना एसट्यांना उद्ध्वस्त केलं जातंय. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय हिट. आणि शेवटच्या चेंडूवर प्रशांत वाघ दुसऱ्या विरोधी संघनायकाला मात्र पाठवत आहेत मैदानाच्या बाहेर. फलंदाज चंद्रकांत टेलर बाद. डेजा धन्यवाद. 3 षटकांची समाप्ती आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र झाल्या गेली. ड्रिंक ब्रेकची सुद्धा जॅकपॉट षटकाची घोषणा आहे बघा. यानंतर जे षटक आहे षटक क्रमांक 4 नक्कीच अमन शेख आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर. तर अनुज जाधव बघा एक बडा खेळाडी, मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र पाठवला गेलाय. जॅकपॉट षटक एक महत्वाचे षटक. एकंदर जर बघितलं तर या सामन्यामध्ये हॉटेल दत्त प्रसाद नेवासा यांची मजबूत सुरुवात. अर्थात आपण चंद्रकांत टेलर यांना परतलेलं बघितलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर नक्कीच चंद्रकांत टेलर बाहेर जात आहेत, अनुज जाधव आत येत आहेत. म्हणजे एक वाघ गेला, दुसरा वाघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला बघायला मिळेल. जॅकपॉटचं षटक, मॅजिक षटक, क्षेत्ररक्षणामध्ये हालचाली, एक महत्वाचं षटक. 16 धावांचं लक्ष खऱ्या अर्थानं या षटकामध्ये जे ठेवलेलं आहे. पहिला चेंडू निर्धाव मात्र बघायला मिळतोय. खराब एसटी रक्षण, नक्कीच एक सिंगल बाईकच्या स्वरूपामध्ये बघतोय आपण. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळेल. 5 चेंडू मात्र शिल्लक आहे. येणाऱ्या काळामध्ये 15 धावा बनवायच्या आहे. अनुज जाधव आत्ताच आलेले आणि आल्याबरोबर जर बघितलं तर जॅकपॉट षटकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. तर मजबूत कंधे आहे, अगदी मजबूत फलंदाज आहे. अगदी या 15 धावांचं ओझं ते आपल्या खांद्यावर घेऊन उभे आहे. धावा बनवल्या जाणार का? ड्राईव्ह नक्की केलाय. क्षेत्ररक्षक पप्पू गायकवाड नाही रोखू शकले. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा एक खणखणीत चौकार. देजे धन्यवाद. अगदी सरळ आलेल्या चेंडूला मात्र मनगटानं आपण बघितलं, एक ड्राईव्ह केलाय, दिशा दाखवली आणि या ठिकाणी एक चौकार मात्र अनुज जाधव मिळवत आहेत. एकूण 49 धावा आहेत. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 5 धावा आलेल्या आहे. गतीनं फसवलं यावेळेस. हाफ ट्रॅकर चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू खऱ्या अर्थानं आपण बघू शकता या ठिकाणी. पंचांशी इतगुज होताना सुद्धा बघायला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम असेल, चर्चा करायची नाहीये. डॉट चेंडू बघतोय आपण. तर 3 चेंडूंमध्ये 5 धावा हे समीकरण आहे. उरलेल्या 3 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत 10 धावा. 16 धावा बनवल्या गेल्या तर 8 धावांचं बोनस, आणि बनवल्या गेल्या नाही. बॅटीची काढा घेणारा हा फटका क्षेत्ररक्षकापासून दूर आणि यावेळेस चेंडू सटकला, सीमेरेषेला धडकला आणि नक्कीच अगदी योग्य वेळी आलेला हा थोडासा नशिबाचा चौकार. डीजे धन्यवाद. तर नक्कीच जॅकपॉट षटकाचा आपण या ठिकाणी नक्की विचार करतोय. 2 चेंडू शिल्लक आहे, 7 धावांची गरज आहे 16 धावा बनवण्यासाठी. तर अपेक्षित आहे या चेंडूवर मोठा फटका आपल्याला बघायला मिळणार का? अमन शेख पुन्हा एकदा या चौकारानंतर पलटवार करतील? यावेळेस स्कॉट बिहाइंडचा अपील करण्याची गरज नाही. अनुज जाधव यावेळेस
कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. डीजे धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जर बघितलं तर मला वाटतं मोहम्मद भैया नवीन बॅटर येतोय. सलाबतपूर नगरी हे त्यांचं मूळ गाव. त्यांच्याकडे देखील चांगला अनुभव आहे. एक चेंडू शिल्लक आहे. अगदी कमबॅक करीत असताना अमन शेख यांनी अनुज जाधव यांना मात्र परतीची वाट दाखवली आणि एका चेंडूंमध्ये 7 धावा बनवायच्या जॅकपॉट षटकासाठी. जरा चला यावेळेस पुन्हा थोडंसं खराब कामकाज मी म्हणेल. बाईकच्या माध्यमामध्ये आपण बघतोय या ठिकाणी जॅकपॉट षटकाची समाप्ती वेळी मात्र झाल्या गेली. एक सिंगल शेवटच्या चेंडूवर मात्र आली. 10 धावा जॅकपॉट षटकामध्ये बनवल्या गेल्या. दंडात्मक कारवाई म्हणजे 5 धावा या ठिकाणी वजा केल्या जातील आणि खरं धावफलक जर बघितलं तर 49 धावा धावफलकावर असणार आहे. तर मैदानात आपण बघू शकता या ठिकाणी पुन्हा एकदा तरुण गोलंदाजाकडे दिलेला चेंडू, यशस्वी गोलंदाजाकडे दिलेला चेंडू. पहिला चेंडू आहे, फटका चांगला येतोय. क्षेत्ररक्षक अनमोल कामगिरी करताय क्षेत्ररक्षण माध्यमामध्ये. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला त्यांच्या माध्यमामध्ये बघायला मिळतंय. तर पहिल्या चेंडूवर सिंगल या ठिकाणी नक्कीच खर्च झाली. हर्षल वंजारे आघाडीचे फलंदाज यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवर 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा एकदा बॅटीचा अगदी बल्ले का किनारा और विकेट कीपर के दस्तानों का सहारा. कॉट बिहाइंड, हर्षल वंजारे सुद्धा परतीच्या वाटेवर फलंदाज बाद. डीजे धन्यवाद. आदरणीय महेशजी निकम साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. नवीन बॅटर राहुल शिंदे मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. इष्टिरक्षक फलंदाज, अनेक सामने अनेक स्पर्धा खेळलेला हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळतोय. षटक क्रमांक जर बघितलं तर 5 मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा महेश यांची अफलातून आणि सुंदर गोलंदाजी आपण या ठिकाणी बघतोय. अतिशय भन्नाट वेगात गेलेला चेंडू शपल लाईनवर राहुल शिंदे मात्र उभे राहिले. स्वीपचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसला गेला. एसटी रक्षकाने उर्वरित काम पूर्ण केले. एक परिपूर्ण सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र सादर होतोय. डॉट चेंडू असणार आहे. चांगला चेंडू आहे. धावफलकाला मात्र रोखल्या गेलं. 51 धावा, 3 फलंदाज बाद असताना हा मिड विकेट कडे खेळलेला आहे. फटका क्षेत्ररक्षक केशव बुरुडे. कमालीची चपलाई आपण बघितलं. चित्त्यासारखा वेगात चेंडूवर आला आणि अगदी तितक्याच तत्परतेनं इष्टी रक्षकापर्यंत आपण बघतोय चेंडू पोहोच केला गेलाय. एकावन्न धावा आपण बघतोय धावफलकावर आहेत. यावेळेस बघा सुरेख फटका होता. सीमेरेषेवर चांगलं कामकाज. अर्थात मैदानाच्या आतमध्ये 2 धावांचं रक्षण आणि 2 धावा खर्च नक्कीच होताना आपण बघतोय. फटका चांगला देखील होता. अगदी
या ठिकाणी आपण बघितलं लखन मिसाळ यांच्या मस्तकवर दस्तक देत हा चेंडू सीमेरेषेपर्यंत आला होता, परंतु जालू वाडसुरे यांचं कमालीचं क्षेत्ररक्षण. नेवाशाचा जडेजा क्षेत्ररक्षणात मात्र कमाल बघितली आपण. 53 धावा धावफलकावर होत आहेत. चला यावेळेस दंडित केलं जातंय. उजव्या यष्टीच्या खूपसा बाहेर असलेला हा चेंडू, एका धावेचा सहारा आणि त्या आधारावर आपण बघतोय स्कोर कार्ड पुढे जाईल. 54 धावा धावफलकावर. स्ट्राईकवर मोहम्मद भैया, नॉन स्ट्राईक एंडवर राहुल शिंदे. चला शेवटच्या क्षणी चांगले फलंदाज आहे. हॉटेल दत्तप्रसाद, नेवासा फाटा नाही. चला खूप मोठी संधी होती बघा. जेल या ठिकाणी सुटलेला आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. लखन मिसाळ चेंडू खाली सुद्धा आले होते, परंतु अगदी एक चांगली संधी सोडून दिली. 54 धावा बघतोय आपण धावफलकावर. माफ करा, 56 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. 5 षटकांची होणारी समाप्ती आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. टॉस साठी तयार राहायचंय. दैवाळकर सराफ 11 नेवासा फाटा त्यांच्या विरोधामध्ये माक्तापूर ब्लास्टर्स माक्तापूर. दोन्ही संघनायक हे षटक संपल्याबरोबर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. आणि प्रत्येक खेळाडूला साखळी सामन्यामध्ये संधी मिळाली पाहिजे, या नियमाचं पालन सर्व संघांनी करायचं आहे. 14 खेळाडू आपल्याकडे आहे आणि 14चे 14 खेळाडू तुम्हाला खेळवायचे. बघूया हा रिव्ह्यू आलेला आहे यावेळेस. हंपर्स रिव्ह्यू आहे. अमोल साळवे बघा, नवीन जे गोलंदाज आपण बघतोय. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. सर्व गुण संपन्न ही स्पर्धा. टॉसला तयार राहायचंय. दैवाळकर सराफ यांच्या विरोधामध्ये माक्तापूर ब्लास्टर्स. आज देखील आपल्याला 3 संघ मिळणार आहे, जे उद्या 1 लाखाच्या दिशेनं पाऊल टाकतील. इट्स अ वाईट बॉल. वाईटची घोषणा येते. एका धावेचा आधार. अमोल यांचा काहीसा वेगात टाकलेला चेंडू समोर. जालू अडसुरे हे खूप कमी वेळा हे चित्र बघायला मिळतं, त्यांच्याकडून मात्र झेल सुटलेला आहे. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो अनेकदा झेल सुटताना सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो, त्याची ही प्रचिती सुद्धा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटताना आपण अनेक सामन्यांमध्ये बघितलंय. यावेळेस आनंद कार्पेट पुन्हा एकदा जालू अडसुरे. चेंडू मागे येतोय. यावेळेस देखील अतिशय खराब क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा आपण बघतोय चेंडू सीमेरेषेपर्यंत गेलेला आहे, सीमेरेषेला धडकलाय. चौकार. त्रेसष्ट धावा फलकावर आहे. अतिशय महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. जनता गॅरेज यांच्या विरोधामध्ये हॉटेल दत्त प्रसाद 11 नेवासा. अगदी मिला मौका लगाया चौका. भैया यांच्या बॅटतून आलाय चौकार. 63 धावा धाव फलकावर. तर गोलंदाजीवर अमोल साळवे यांना तैनात केलंय. उजव्या यष्टीच्या बाहेर आहेत. यावेळेस देखील पंचांचे हात समांतर आहेत. चौसष्ट धावा आहेत. यावेळेस अफाट वेगाने चेंडू गेलाय.
या ठिकाणी प्राचार्य आदरणीय वाघमारे सरांचं देखील शुभ आगमन झालंय. साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. अगदी सँडी वाघमारे यांचे ते पिताश्री त्यांचं स्वागत आहे. चला यावेळेस काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका आणि यावेळेस मांडी ठोकलेली आहे बघा. कारण या ठिकाणी आपण बघितलं अनेक वेळा खराब क्षेत्ररक्षण नक्कीच जालू अडसरे यांचं झालं होतं, परंतु सरता शेवटी एक चेंडू हातात चिटकलाय. त्रेसष्ट धाव फलकावर आहे आणि या ठिकाणी मोहम्मद भैया मात्र परतलेत. अगदी या ठिकाणी आपण बघतोय सोनई वंजारवाडी येथील हा फलंदाज आहे. खूप कमी वेळेमध्ये या फलंदाजाला प्रतिभा मिळाली. अर्थात यांची प्रतिभा आपण गोलंदाजीमध्ये बघितलेली आहे, परंतु यावेळेस बॅट हातात आहे, बॅटीनं काम करायचं आहे. खूप वेगात गेलेला चेंडू आपण बघतोय आणि अमोल साळवे यांच्याकडे जर बघितलं तर पांडू सर तुम्हाला वाटतं का एवढा पेस असेल यांना? कमी रनअप मध्ये एवढा पेस? हा अगदी तुमच्यासारखेच आहे ते. कमी रनअप मध्ये जादू करतायत, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस यॉर्करचा प्रयत्न होता, अक्षरशः खोदून काढला या चेंडूला आणि त्या ठिकाणी प्रशांत वाघ आहेत आणि थोडस अस्तव्यस्त कामकाज. आणि पुन्हा एकदा आज जनता गॅरेजच्या क्षेत्ररक्षकांच्या हातात मात्र चेंडू येत नाहीये. मला वाटतं 3 धावा आणि चौथ्या धावेला फलंदाज बाद आहे. अडीचे धन्यवाद. सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. क्रीडा रसिकांची उपस्थिती खऱ्या अर्थानं या ठिकाणी लाक्षणिक उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. टॉस साठी तयार राहायचंय आणि तिकीट विक्री सुद्धा या ठिकाणी चालू झालेली आहे. तर 66 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत आणि 67 धावांचं खऱ्या अर्थानं कठीण लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. आणि या ठिकाणी टॉस साठी मी आमंत्रित करेल रामडोह नगरीचे प्रथम नागरिक आमचे मित्र ज्ञानाभाऊ बोरुडे. आपण टॉस साठी मात्र तयार राहायचंय. चला दोन्ही संघ नायक, चला लवकर. मक्तापूर ब्लास्टर्स, मक्तापूर विरुद्ध दैवाळकर सराफ. चला टॉस साठी. सुंदर संचलन आपण या ठिकाणी बघू शकता. बघा, एक संघ जातोय, एक संघ येतोय आणि हे चित्र तुम्हाला फक्त DPL अर्थात ज्ञान प्रीमियर लीग 2025च्या सत्रामध्ये बघायला मिळेल. तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा DPL 2025. धन्यवाद.
हॅलो चेक डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या दैदिप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. दोन्ही संघ आपण पाहतोय समान ताकदीचे आहेत. बलाढ्य ताकदवान संघ 2 मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत. एका बाजूने प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतो इथे धावफलकावरती धावा सेट केल्यात. पप्पू गायकवाडला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला केशवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती. अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. आणि समालोचन कक्षामधून द व्हॉइस ऑफ श्रीगोंदा अर्थातच आपल्या सर्वांचा आवडता समालोचक अभिजित राऊत आपल्या सर्वांचं स्वागत करतो मैदानावरती. नेवासा तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा आपण इथे खेळवतोय. गेली 3 दिवस या मैदानावरती जबरदस्त लढती देखील बघितल्या. आज 4था दिवस लीग स्टेजमधील अंतिम दिवस आहे. उद्या तुम्हाला या मैदानावरती सेमीफायनल फायनलचा सामना बघायला मिळेल. क्वार्टर फायनलची देखील मॅच होतील. त्यामध्ये चित्तथरारक लढती उद्या देखील बघायला मिळतील. आज देखील चुरस सुरू आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय अगदी ए ग्रुपचे 3 संघ देखील आपल्याला मिळालेत. 3 संघांचा प्रवास काल देखील थांबलेला आहे. आज कुठले 3 संघ थांबणार याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. गोलंदाज आपण पाहतो इथे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. यावेळेचा बॉल कव्हरमध्ये खेळलाय. फटका सुरेख चुकीच्या एंडकडे फेकी केली आहे आणि आपण पाहतोय तिथे एक साव प्राप्त होतीये. खरं तर आज संघामध्ये आपल्याला कुदळे दादा देखील खेळताना बघायला मिळत आहे. 67 धाब्यांचा पाठलाग आणि आज त्यांच्या प्रतिस्पर्धी संघामध्ये त्यांचे चिरंजीव हे देखील आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. यावेळेस पाहायचंय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस फुल लॉस करके गई है गेंद. काउ कॉर्नर रीजन मध्ये येतोय. A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. एक लाख रुपयांचं पारितोषिक पहिल्या क्रमांकाचं पंचगंगा उद्योग समूह प्रभाकरजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आहे. त्यासाठी 12 संघांचा प्रवास या स्पर्धेमध्ये सुरू होता. खरं तर काल 3 संघांचा प्रवास या स्पर्धेतून थांबलेला आहे. यावेळेचा बॉल प्रचंड मोठी अपील लाऊड अपील तिथे बघायला मिळते. अपीलमध्ये उत्साह जास्त जाणवतोय. आत्मविश्वास कमी आपल्याला बघायला मिळतोय. जोरदार अपील तिथे मैदानाच्या आतमध्ये झाली होती. परंतु इथे यावेळेस देखील पाहायचंय गोलंदाज. यावेळेचा बॉल अक्रॉस द बॅटने खेळवलेला फटका सातत्याने आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडकडे फेकी करतोय. खरं तर नॉन स्ट्राईकच्या एंडला जर फेकी केली असती ना तर दोन्ही वेळेस फलंदाज तुम्हाला बाद बघायला मिळाला असता. परंतु आपण पाहतोय क्रिकेटचा खेळ जितका ताकदीच्या जीवावरती खेळला जातो तितकाच तो युक्तीने देखील खेळला जाणारा खेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील तुम्ही बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जितक्या लढाया ताकदीच्या जीवावरती जिंकल्या नाहीत ना त्यापेक्षा अधिकच्या लढाया त्यांनी युक्तीने जिंकलेल्या आहेत. गनिमी काव्याने त्यांनी लढाया जिंकल्या. आणि खरं तर तुम्हाला युक्ती देखील वापरता आली पाहिजे. युक्तीचा वापर देखील करता आला पाहिजे. अनेक वेळा आपण म्हणतो ताकदीपेक्षा युक्ती भारी. यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर हवाई सफर तिथे बघायला मिळते. एक टप्पा घे चेंडू होतो फरार. या चेंडूवरती पाहायला मिळतो खणखणीत चौकार. थँक्यू. टॉस देखील संपन्न केला जातोय. टॉस बॉक्समध्ये सरपंच साहेब देखील आपल्या समोर उपस्थित आहेत.
सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. ज्ञानाभाऊंच्या शुभ हस्ते पाहायचंय टॉस का बॉस कोण होईल. ऑन स्क्रीनवरती बघू शकताय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज. बॉलर्स नेम प्लीज. महेशला आपण तिथे गोलंदाजी ट्रॅकवरती इथून पुढे बघणार आहोत. पाहायचंय महेश कशा प्रकारे कामगिरी करेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात. मक्तापूर संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेचा बॉल उजव्या एसटीच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता. तिथे मुख्य पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 30 चेंडू 55ची मॅच आहे. मॅजिक ओव्हर देखील बाकी आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे का पंच? रिव्ह्यूचा वापर केलाय. बॉलिंग टीमने आपण पाहतोय रिव्ह्यूचा देखील वापर केलेला आहे. चला तिसरे पंच. इथे तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. उजव्या एसटीच्या खूप बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सफल झाले तिथे फलंदाज आणि याचाच अर्थ इथे लिगल डिलिव्हरी. पुन्हा एकदा पाहायचंय. अकरा धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. अजून देखील 28 चेंडू आणि 56ची मॅच आहे. 28 चेंडूमध्ये 56 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असेल. यावेळेचा बॉल घालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. स्वतः भोवती गोल रिंगण घेत त्यावरती एक जोरदार फटका सजवलाय आणि हा चेंडू लॉंग लेग सीमारेषा फोडतोय. चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 15 धावा मैदानाच्या आतमध्ये बसूल केल्यात. अतिशय सुरेख बॅटिंग इथे बघायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला पप्पू गायकवाड आक्रमण केलं या गोलंदाजावरती. सुरुवात देखील चांगली आहे. यावेळेस देखील फटका सुरेख सजवलाय तिथे डीप स्क्वेअर लेगच्या अगदी सीमारेषेच्या लगत चेंडूला देखील रोखलेलं आहे. धावबाची संधी आणि इथे अति घाई संकटामध्ये नाही. चुकीला माफी नसणारे धावबादच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो. इथे धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये बसेल. विकेट देखील प्राप्त होतीये. नॅन फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट क्लब यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आहे. 1 लाख रुपयांचं मोठं पारितोषिक आहे. सोबत आकर्षक असा झळाळता करंडक देखील असेल. पंचगंगा उद्योग समूह प्रभाकरजी शिंदे साहेब यांच्या वतीने तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये. अकोलकर पाटील ट्रेडिंग कंपनी दीपकजी अकोलकर पसायदान कलेक्शन किशोरजी भनगे साहेब यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर अमन तालुक्याचा आयकॉन खुल्या गटामध्ये खेळणारा कमर्शियल क्रिकेट व्यावसायिक गटामध्ये देखील खेळतो. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळलेला खेळाडू आहे. नेवासा तालुक्यामध्ये अगदी अक्षय जराडला देखील आपण खुल्या गटामध्ये खेळताना बघितलंय. समवेत अमन देखील मोठ्या स्पर्धा खेळतो.
आज तो तालुक्याची एक मोठी स्पर्धा खेळतोय. दहिवाळकर सराफ टीमचे सर्व खेळाडू आपल्या डगआउटमध्ये या. कॅप्टनची सूचना आहे. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे येत फटका सजवलाय तिथे, त्यावरती मात्र एकच धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती, एका आघाड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. आज इथे आमच्या समवेत समालोचन कक्षामध्ये स्कोरिंगचं अतिशय सुंदर असं काम करतायत मेजर गजे सर. खरं तर अतिशय पारदर्शीपणे त्यांचा कारभार आपल्याला इथे बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर, त्यावरती देखील मोठा पलटवार बघायला मिळतोय. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत संघाचं धावफलक पुढे जाईल. 2 षटकं कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती 18 धावा. भारतीय संघाचा सर्वाधिक विध्वंसक फलंदाज बघितलं तर आपण विराट कोहली. खरं तर विराट कोहलीला आपण इथे बघतोय आणि विराट कोहलीच्या बाबतीमध्ये जर आणखीन एक गोष्ट सांगायची म्हटलं ना, तर विराट कोहली सर्वाधिक महागडं पाणी पितो. अगदी इथे बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर केलेला आहे. सर्वाधिक महागडं पाणी पिणारा विराट कोहली. खरं तर भारतामध्ये फक्त विराट कोहलीच ते पाणी पित नाही, अनेक हिरो, सिने अभिनेते, त्याचबरोबरीत अनेक हिरोईन देखील ते पाणी पितात. चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी ते पाणी पितात. आणि आज जर इंस्टाग्रामवरती जर सर्वात जास्त जर क्रेज कुणाची असेल ना, तर एकमेव विराट कोहली. एक पोस्ट फक्त अपलोड करण्यासाठी कित्येक पैसे त्याच्या खात्यामध्ये जमा होतात. इथे आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा चंद्रकांतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेचा बॉल उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. अतिरिक्त धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेने धावफलक देखील पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 फेब्रुवारी साऱ्या जगात भारी. थोडीशी शांतता देखील पसरलेली आहे. यावेळेचा बॉल विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता तिथे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये हा बॉल, त्यावरती लेग बायची एक धाव येते. दैवाळकर सराफ 11 संघाचे खेळाडू तुम्हाला डगआउट मध्ये बोलवलंय. सौरभ डीजे, धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 20 धावा आहेत. अजून देखील 23 चेंडू 47 ची मॅच आहे. 23 चेंडूमध्ये 47 धाव्यांची आवश्यकता आहे. कोई भी लक्ष्य बडा नहीं होता, हारा वही जो लढा नाही. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, 2 हात करावे लागतील. जिद्द, चिकाटी, मेहनत आज तुम्हाला करावी लागेल या मैदानावरती. यावेळेचा बॉल इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे. डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. त्यावरती फक्त एक सिंगल. एका सिंगल बरोबरीत धावफलक 21 धावेंवरती आहे. 21 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. अतिशय सुरेख अशी बॅटिंग इथे फलंदाज करतायत, परंतु या गतीने धावा घेऊन चालणार नाही. इथून पुढे जास्त गतीने धावा गोळा कराव्या लागतील. गिअर शिफ्ट करावा लागेल, गिअर बदलावा लागेल. प्रयत्न केलाय आमनच्या बॅटमधून, समोरच्या बाजूला जाईल, सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती पाहायला मिळतोय ज्ञान प्रीमियर लीगचा सडक पे कडक बेधडक चौकार. पंचवीस धावा धावफलकावरती. 21 चेंडू 42 ची मॅच. यावेळेस अपील जोरदार बघायला मिळते. 2 पंच एकत्रित येत आहेत. चर्चा देखील होतीये.
निर्धाव चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. यावेळेसचा बॉल पाठीमागे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत, चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु आपण पाहतो यावेळेस प्रयत्न असफल राहिलेला आहे. तिथे अमनला जीवदान प्राप्त होतंय. अमन शेख अजून देखील 5 चेंडूमध्ये 5 धाब्यांवरती खेळतोय. इथून पुढे त्याला देखील गिअर शिफ्ट करावा लागेल. उर्वरित 19 चेंडू 42 धाब्यांची आवश्यकता आहे. ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉचे कुपन खरेदी करायचे असतील त्यांनी संपर्क करा. ऑर्गनायझर कमिटीशी आपण संपर्क करू शकता. लकी ड्रॉचे कुपन देखील विक्री चालू आहे. यावेळेसचा बॉल अक्रॉस द बॅटने फटका, धावबाची संधी. इथे मात्र यावेळेस धावबाचा शिकार. आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी. सांघिक कामगिरीचा कर्तबगारीचा झेंडा कोण रवणार. अमन इथे स्वतःवरती नाराज होतोय. धावबादचा शिकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मोठी विकेट आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. खरं तर आज मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. खरं तर आज 28 फेब्रुवारीचा दिवस देखील अतिशय महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून या दिवसाकडे बघितलं जातं. चला, टाइम कमी आपल्याकडे, प्लीज. स्पीडअप करायचे. दोन्ही संघांसाठी सूचना येतात आयोजकांच्या माध्यमातून. आज विशेष दिवस आपल्याला बघायला मिळतोय, राष्ट्रीय विज्ञान दिवस. खरं तर समाजामध्ये जागरूकता आणि विज्ञानवाद विचार खरं तर अंमलामध्ये आणण्यासाठी हा दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. विज्ञान युगामध्ये देखील तुम्ही जर बघितलं आत्तापर्यंत अनेक शोध लागलेत, परंतु एक शोध लागलेला नाही आहे. खरं तर वादळ रोखण्याचा शोध देखील अजून लागलेला नाही आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने वादळ रोखलेलं आहे. ते वादळ होतं अमन नावाचं. त्याला डगआउटचा रस्ता दाखवलेला आहे, वादळ थांबवलं आहे. परंतु यावेळेस मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जालूला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघणार आहोत. 18 चेंडू 42ची मॅच आहे. अजून देखील सामना बरोबरीमध्ये. गोलंदाज महेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून पुढे देखील चांगली गोलंदाजी त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. महेशवरती मोठी जबाबदारी आपल्याला इथे बघायला मिळते. खरं तर जबाबदारीचं देखील मी बोलत होतो. खरं तर तुम्ही बघितलं तर काहींच्या खांद्यावरती वयाच्या 14व्या वर्षी देखील जबाबदारी येते, आणि काही जर बघितले तर वयाची 40शी जरी पार केली ना तरी जबाबदारी घ्यायला तयार नसतात. जबाबदारी मोठी आहे. आज बघायचं आहे महेशच्या माध्यमातून विकेट प्राप्त होईल का. संघाला मोठी गरज आहे विकेटची. यावेळेसचा हा बॉल, सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत पाठीमागे अगदी सीमारेषेवरती. त्यावरती एकच धाव प्राप्त होतीये. 16 चेंडू 41ची मॅच आपल्याला इथे बघायला मिळते.
16 चेंडूमध्ये 41 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असेल. जबरदस्त सामना इथे रंगलेला आहे. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपण इथे पाहतोय. नेवासा तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा. 1 लाख रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये. भरघोस पारितोषिक. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक इथे जीवदान मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहे. केशवला जीवदान प्राप्त झाले मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने झेल सुटले जात आहेत. आता खरं तर संघ मालकाचा मला वाटतंय बॉल पाठलाग करतोय. आता संघ मालकाने कॅच सोडलाय का मॅच, येणारा काळ तुम्हाला मैदानावरती सांगेल. इथे कॅच तर सुटलेला आहे, परंतु मॅच जर घेऊन गेला ना हा खेळाडू, संघ मालकाला विचार करावा लागेल. नक्कीच क्रिकेटमध्ये एक एक कॅच फार महत्वाचा आहे. यावेळेस मात्र फटका सुरेख सजवलाय. तिथे पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, चपळ चित्त तिथे उभा करून ठेवलेत. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. 3.4चा खेळ संपलाय. 28 धावा. अजून देखील 14 चेंडू 39 ची मॅच आहे. 14 चेंडू 39 ची मॅच. अजून देखील सामना होऊ शकतो. नक्कीच इथून पुढे देखील आपल्याला एक चुरशीचा सामना नक्कीच बघायला मिळेल. संघर्ष जितना बडा, जीत उतनी शानदार होती है. संघर्ष आणि फक्त संघर्ष बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल बॅक टू द बॉलर खेळवलेला फटका, त्यावरती मात्र एकच धाव प्राप्त होतीये. सिंगल डबल से काम चलने वाला नाहीये. मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला 13 चेंडू 38 ची मॅच आहे. इथे एक जर मोठा फटका आला ना तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करणारी टीम येऊ शकते. परंतु तो फटका तुम्हाला खेळावाच लागेल. फटका जोरदार सजवावा लागेल. फटक्यामध्ये ताकद आपल्याला बघायला मिळेल का? थोडीशी स्मशान शांतता पसरली. ही जास्त काळ टिकून राहणारी शांतता नसेल. फुल टॉस आणि यावेळेस पाहायचंय तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. यावेळेस मात्र पाहायचंय दुसऱ्या धाब्यांसाठी घरटं सोडलंय, फेकी केली आणि इथे पाहायचंय तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. डीजे थँक्यू. फेअर डिलिव्हरी याचाच अर्थ इथे फलंदाज इथे बाद असतील. ओव्हरचा देखील आपण पाहतोय. इथे ओव्हर देखील संपली जाईल. जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजून देखील 12 चेंडू 38 ची मॅच आहे. यानंतर नक्कीच आपल्याला एक या स्पर्धेमधील महत्त्वाचं षटक आपल्याला इथे बघायला मिळेल. जॅकपॉट ओव्हर. कारण इथे तुम्हाला 4थ्या षटकामध्ये किंवा 5व्या षटकामध्ये कंपल्सरी आहे. यानंतर आपण 5व्या क्रमांकाचं षटक इथे सुरू करतोय. अर्थातच ते जॅकपॉट ओव्हर आपल्याला बघायला मिळेल. पंच जॅकपॉट ओव्हर. ओके. मॅजिक ओव्हर आपल्याला इथे बघायला मिळेल. जादू, कमालीची जादू असेल या षटकामध्ये. 12 चेंडू 38 ची मॅच आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अनुज जाधव. अनुजला पण इथे मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. जॅकपॉट ओव्हर, मॅजिक ओव्हर असणार आहे. नक्कीच या षटकामध्ये 16 पेक्षा अधिकच्या धावा आल्या तर प्लसमध्ये खातं जाईल आणि 16 पेक्षा कमी धावा आल्या तर मायनसमध्ये देखील जाणार आहे. डगआउटमध्ये देखील आपण पाहतोय स्मशान शांतता पसरली आहे. दोन्ही संघांकडे शांतता आहे. 12 चेंडू 38 ची मॅच आहे.
स्ट्रायकिंग एंडला ज्या खेळाडूला जीवदान मिळालं अर्थातच केशव. चला मॅच देखील सुरू करतोय. चला प्रेक्षकांनी आपल्या जागेवरती जा. प्रेक्षकांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन स्थानापन्न व्हा. मॅच देखील आपण कंटिन्यू करतोय. चला मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करा. आपल्याला अजून देखील भरपूर मॅच कव्हर करायच्यात. पंच मॅच सुरू करायची आपल्याला. पंच जागेवरती जातील आणि डिसिजन देखील कळवतील. इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला 5 धाब्यांची पेनल्टी. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आरवाईची भाषा, शिवीगाळ तसे धूम्रपान देखील चालत नाही.
मोबाईल देखील अलाउड नसतो मैदानावरती, त्यामुळे आपण इथे 5 धाब्यांची पेनल्टी देतोय. यावेळेचा बॉल समोरच्या बाजूला धीरजच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पॉवरफुल चौकार. केशव, सॉरी, खर तर केशवला मिळालेलं जीवदान आता मी म्हणेल जखमेवरती मीठ चोळतोय. बॅटिंग करणारी टीम तुमच्या 5 धावा ऍड केल्यात बरं का पेनल्टीच्या. इथे पुन्हा एकदा पाहायचंय. यावेळेचा बॉल इथे पाहायचंय. सुरेख फटका खेळवलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये. 1 धावाली दुसरीचा प्रयत्न असेल, परंतु इथे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने कळवण्यात येत आहे त्या धावा आपण जॅकपॉट ओव्हरमध्ये काउंट करणार नाहीयेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. तुम्हाला जॅकपॉट ओव्हरमध्ये सेपरेट धावा घ्याव्या लागतील. ती पेनल्टी आपण नंतर ॲड करू. ऑलरेडी तशी आत्ता केली, परंतु त्याचा आणि जॅकपॉट ओव्हरचा काही संबंध नसेल. यावेळेचा बॉल खाली राहिलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अनिर्धाव चेंडू प्राप्त होतोय. आतापर्यंत 6 आल्यात. उर्वरित 3 चेंडूमध्ये अजून देखील 10 धाब्यांची आवश्यकता आहे. कमीत कमी 10 धाबा गोळा कराव्या लागतील. अनुष, तिथे आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. संघाचा हुकमे स्टार गोलंदाज आहे. समोर देखील केशव मुरुडेला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला गेला जाईल. विकेटचं पतन होतंय मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. न्यू बॅटर सचिन. अजून देखील आपण पाहतोय या षटकामधील उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे. अजून देखील 2 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा वसूल करायच्यात. अर्थातच 1 चौकार आणि 1 षटकार बघायला मिळेल का प्रेक्षकांना देखील आतुरता लागली आहे. नक्कीच आपण पाहतोय इथे 10 धावा आल्या तर संघाला फायदा असेल, आणि 10 पेक्षा कमी जर धावा आता आल्या तर नक्कीच संघाचा तोटा देखील बघायला मिळेल. आत्तापर्यंत फक्त 6 धावा वसूल केल्यात. उर्वरित अजून देखील 2 चेंडू शेष आहेत. 8 चेंडूमध्ये 27ची जरी मॅच असेल तरी इथून पुढे अजून बरंचसं गणित बाकी आहे. मॅजिक ओव्हर आहे. यावेळेचा बॉल या चेंडूवरती देखील मिस टाइम फटका असेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला गेला जाईल. बिग विकेट डाऊन. विकेटचं पतन आपल्याला इथे बघायला मिळतंय. आतापर्यंत 5 गडी बाद झाले. तर नवीन फलंदाज मैदानावरती अमोल आपण इथे मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघणार आहोत. खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता मायनस मध्ये जाणार यात कुठलीही शंका नसेल. 1 चेंडू 10 धावा करायच्यात, परंतु हे क्रिकेट आहे. द ग्लोरियस अनसर्टनली, अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण क्रिकेटचा खेळ आहे. मॅजिक ओव्हर सुरू आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आल्यात. उर्वरित 1 चेंडू पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडणार आहे. हा चेंडू निर्णायक असेल सामन्यामध्ये. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. गती परिवर्तन चेंडू होता. अगदी धीमा गतीने टाकलेला चेंडू अनुजचा तिथे बघायला मिळतो. या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 6 धावा आल्या होत्या, त्यामधील -3 धावा. अर्थातच आपण धावफलकावरती फक्त
इथे आपण पाहतोय पॅनल्टी ॲड करून 37 धाबा धावफलकावरती झालेल्या आहेत. नक्कीच 5 धाब्यांची देखील पॅनल्टी होती. आमचे पंच देखील चाणाक्ष बघायला मिळत आहेत. मुंबई परिसरामधून या पंचांना देखील आपण आमंत्रित केलंय आणि ऑफिशियल टीम अतिशय हुशार आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने अभ्यास करून ते डिसिजन देत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 24 धाब्यांची आवश्यकता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 6 चेंडूमध्ये तुम्हाला 4 षटकार खेचायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्षमता आहे या खेळाडूंमध्ये, ताकद आहे. सहा बॉलमध्ये 24 लागत आहेत. चला मॅच सुरू करा. अनुज सर, तुम्हाला आल्यानंतर 12 बॉल किती होते ते दाखवलं जाईल. सहा चेंडूमध्ये 30 धाब्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 30 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण भांड सरांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटच्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी सोपवली आहे. 6 चेंडूमध्ये 30 धाब्यांची आवश्यकता. यावेळेचा बॉल फटका जोरदार बघायला मिळतोय. अगदी अंगाच्या साह्याने बॉलला देखील अडवलं गेलंय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. 2 धावेने धावफलक देखील पुढे जाईल. इथे आपण पाहतोय यावेळेचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. खूप उंचीवरती गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला जाईल. विकेटचं पतन. महेश फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. आल्याच पहिल्याच बॉलवरती उडवलाय उंच आकाशामध्ये. कहाता ये बंदा कहा छुपा के रखा था. पहिल्या चेंडूवरती आक्रमण देखील मोठं बघायला मिळतंय, परंतु खूप उशीर झालेला आहे. खरं तर पीक जळून गेल्यानंतर झालेला पाऊस आणि परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास आणि सामना हातामधून सुटून गेल्यानंतर आलेला षटकार काहीच उपयोगाचा नसतो. परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण खेळ आहे.
क्रिकेटमध्ये कधी कुठं कसं काय घडेल, काल देखील अतिशय चुरशीचे सामने बघायला मिळालेत. यावेळेस देखील पाहायचंय शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेसचा बॉल तिथे पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. अजून देखील 2 चेंडू शेष आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे देखील आक्रमण करावेच लागतील, कारण लीग स्टेजमध्ये आपण आहोत. साखळी पद्धतीचे सामने आपण खेळवतोय. यावेळेस विरुद्ध दिशेला आक्रमण, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या चेंडूवरती येतोय चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. खरं तर बऱ्याचशा वेळा संघामध्ये गोलंदाज देखील चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु त्यांना ती संधी दिली जात नाही. खरं तर तुम्ही यावर्षीचा काष्टी करंडक जर बघितला असेल, 1 बॉल 6ची मॅच होती. शेवटचा विकेट देखील बाकी होता. साहिल शेख श्रीगोंद्याचा प्लेयर एका चेंडूमध्ये षटकार मारला आणि आज तो आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे. यावेळेस देखील सुरेख फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला जाईल, विकेटचं पतन. याच बरोबरीत विकेट देखील प्राप्त होतीये. सामना इथे आपण पाहतोय विजयाची मोहर लावली आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. पहिला विजय आहे. खरं तर बऱ्याचशा दिवसापासून ती विजयाच्या शोधामध्ये होते. अक्षरशः तो विजय त्यांना सापडलेला आहे. विजयाचा गुलाल आता त्यांनी कपाळी लावलेला आहे. इथे आपण पाहतोय